सोलापूर शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। नई जिंदगी परिसरातील कादरी हॉस्पिटलवर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार लखन सुधाकर वाघमारे वय 35 राहणार शिवगंगा नगर कुमठा नाका सोलापूर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। आज सकाळी हात दुखत असल्याने लखन हा कादरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला होते, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली। नातेवाईकांनी कादरी हॉस्पिटलवर गंभीर आरोप लावले असून योग्यरित्या ऑक्सिजन न मिळाल्याने लखन यांचा मृत्यू झाला असा थेट दावा केला आहे। तसेच लवकरात लवकर कादरी हॉस्पिटलवर कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा, अन्यथा मृतदेह हॉस्पिटलसमोर ठेवून आंदोलन करू असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे। या घटनेमुळे कादरी हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। अधिक माहिती नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना दिली। या घटनेवर कादरी हॉस्पिटलकडून अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही। या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। वाघमारे पेशंटचा भाऊ आहे, तर त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जावा, पहिला त्याची BP चेक करतात, आल्यानंतर ना त्याची ECG चेक करतात। त्यांनी असं कुठलं न कृत्य करता की डायरेक्ट पेशंटला घेतले। डॉक्टर तिथं नसताना डॉक्टरला फोन लावले त्यांनी की असं पेशंट आले। मग डॉक्टरचं तिथं काम आहे की येणं पेशंटला कुठल्याही गोष्टीचा ती कशाही पद्धतीचा पेशंट येऊ द्या, तर डॉक्टर स्वतः प्रत्यक्षात तिथं पाहिजे। तर डॉक्टर तिथं न येण्यानं आज माझा भाव आज गेला। तर त्या भावाची अशी मनस्थिती होती की ते हसत खेळत होता। काल त्यांनी गावावरून इकडे आल्यानंतर चालत गेलेला पेशंट दगावला आमचा। आज त्या पेशंटला जर न्याय नाही जर माझ्या भावाला भेटला तर जिल्हा अधिकारी, महापालिका आयुक्त, कमिशनर व माझी सगळ्यांना एकच विनंती आहे, आज माझा भाव गेला असं कुठल्याही घरातला व्यक्ती जाऊ नये, ते त्या हॉस्पिटलला काही करून सील करा। अशा पद्धतीचं जर ट्रीटमेंट असेल तर तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका। आज माझा भाव गेला, आज कुणा जर दुसरा भाव, कुणा जर अजून एक लेकरू जाईल, कुणा जर असाच एक कोण तर अजून व्यक्ती जाईल, तर असं ह्या गोष्टी कृत्य थांबवण्यासाठी मी सगळ्याला विनंती करतो की त्या हॉस्पिटलवरती लवकरात लवकर कारवाई करावी। आणि आम्हाला जर इथनं न्याय नाही भेटला तर आम्ही तिथं ही बॉडी त्या हॉस्पिटलच्या समोर ठेवणार आहोत।